वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आज आहे गुरुवार। तर मला बनवायचा आहे एक स्पेशल असा ब्रेकफास्ट, म्हणजे नाश्ता बनवायचा आहे आणि जो की मला खूप आवडतो। तसं तर मी रोज ब्रेकफास्ट करत नाही, कारण मला सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये बीटरूटचा ज्यूस पिण्याची सवय आहे आणि ते पिल्यानंतर मला दुसरं काही खाण्याची अजिबात गरज पडत नाही। पण आज मला माझी फेवरेट रेसिपी खायची आहे। मला आज ती बनवायची आहे आणि मी ती माझ्या पद्धतीने बनवते। म्हणजे ती प्रत्येकजण आपल्या पद्धतीने बनवतं, तर मी आज माझ्या पद्धतीने कशी बनवते हे मी दाखवणार आहे तुम्हाला। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता आपण जाणार आहे किचनमध्ये। तर ही रेसिपी मी कशी बनवणार आहे ते मी आज तुम्हाला दाखवते। माझी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता कुठल्याही म्हणजे सकाळी सकाळी अजून बरीचशी कामं पडलेली आहेत, पण पहिल्यांदा म्हणतात ना, आधी पोटपूजा। तर मग आता आपण आधी तीच करणार आहे आणि आता हे बनवण्यासाठी आता आपण जाणार आहे किचनमध्ये। आणि मला सांगायचे तुम्हाला की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। मला 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत, सपोर्ट करा। आणि चला आता आपण जाऊया किचनमध्ये। तर ती रेसिपी काय आहे हे आता मी तुम्हाला दाखवते। चला तर मग किचनमध्ये। तर फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहे किचनमध्ये आणि आता किचनमध्ये मी घेतलेले आहेत 2 बटाटे, मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला याचे वरचे साल काढून याचे काप करून घ्यायचे आहेत। तर सर्वात प्रथम आता आपल्याला याला साफ करून घेतल्यानंतर याला आपल्याला पुन्हा चांगलं धुवून घ्यायचं पाण्याने आणि मग थोडं कपड्याने सुकवून घ्यायचं आहे। तर आता मी याला घेते साफ करून। तर अशी साल काढून घ्यायची बटाट्याची आणि साल काढून दोन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची, चांगले साफ करून घ्यायचे। अशा प्रकारे पूर्ण बटाट्याची आता आपण साल काढून घेणार आहे। तर आता आपण याला करणार आहोत कट। तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पीस। असे उभट कापायचे आहेत बटाट्याचे काप। मग तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवते ते। तर हे असे कापून घ्यायचे आहेत। तुम्हाला समजलंच असेल मी नक्की काय बनवणार आहे आज। हलका फुलका नाश्ता आहे आणि जास्त वेळही लागत नाही बनवायला। तर तुम्ही ओळखलंच असेल की मी आज काय बनवते। सगळ्यांचं स्पेशल आणि सगळ्यांचं फेवरेट असं आहे हे। तर असे उभे काप करून घ्यायचे त्याचे। दोन्ही बटाट्यांचे सेम असे आकाराचे काप करून घ्यायचे। सेम तर होणार नाही पण जमेल तसे। दोन बटाटे खूप झाले एका माणसासाठी। तसं तर आपण हे किती बनवेल तेवढं खाऊ शकतो, बनेल तेवढं। जास्त असेल तर अजूनच छान, पण आता जास्त ऑइल पण चांगलं नाही, तर मग मी थोडंसंच बनवणार आहे। 2 बटाटे खूप झाले, तर हे असे काप करून घ्यायचे। काप करून झाल्यानंतर आता आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे।
स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि नंतर खिडकीतून ऊन आलेलं आहे घरात, त्यामुळे मी काय ह्याला सुकायला कापडाने वगैरे पुसणार नाही. तर असे काप करून घेतलेत मी. आणि आता आपण याला धुवणार आहे आणि थोड्या वेळ उन्हात ठेवणार आहे सुकण्यासाठी. तर यात पाणी घालून चांगलं याला स्वच्छ करून घ्यायचंय. याच्यातनं जो म्हणजे आपण ज्यावेळेस बटाटे कापतो त्यावेळेस बटाट्यातून एक पांढरा असा जो पदार्थ आहे, तर आपल्याला ते पूर्ण काढून घ्यायचे. आणि हे मी आता स्वच्छ धुतलेलं आहे. त्याच्यानंतर मी याला एका भांड्यात काढून घेते आणि 5 मिनिट पण याच्यातलं जे पाणी आहे राहिलेलं ते थोडंसं निघून जाण्यासाठी मी याला 5 मिनिट उन्हामध्ये ठेवणार आहे. कारण खिडकीतून किचनच्या ऊन आलेलं आहे. तर हे झालेलं आहे आता आपलं स्वच्छ करून. आणि आता आपण याला ठेवणार आहे एका भांड्यात काढून उन्हामध्ये 2 मिनिट 5 मिनिट. तर मी एक अशी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी हे बटाट्याचे काप. तसंच आपल्याला झटपट रेसिपी करायची असेल तर आपण याला पुसून लगेच बनवू शकतो, पण मला काही तशी घाई नाही आहे, त्यामुळे मी आरामशीर बनवणार आहे. आणि आता हे झालेले आहेत आपले रेडी. तर इथं आहे ऊन आलेलं आहे खिडकीतून. तर मी इथे ठेवलेले आहेत सुकण्यासाठी. मी आता याला इथं ठेवलेलं आहे 5 मिनिट पसरून. तर हे सुकत आहेत. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. तर आता आपलं बटाट्याचे काप सुकतात तोपर्यंत आपण इथे गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल ठेवत आहे गरम करायला, कारण आपल्याला फ्राय करायचे आहे. तर तेल होतंय गरम, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. जे आपले बटाटे सुकलेले आहेत त्याची तयारी करूया. तर आपले बटाट्याचे काप तयार झालेले होते आणि आता त्यात मी घातलेलं आहे तांदळाचं पीठ आणि ते मी चांगलं मिक्स करून घेते. तर हे तांदळाचं पीठ चांगलं चोळून घ्यायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. तसं तर इथे कॉर्नफ्लॉवर वापरतात सगळे, पण मला तांदळाच्या पिठात तले जे आहेत ते खूप छान म्हणजे क्रिस्पी होतात, त्यामुळे मला तेच आवडतं. तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरून एकदा नक्की बनवा हे फ्रेंच फ्राईज. तर आपण आता याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे वरून. तसं फ्राय केल्यानंतर घालू शकतो, पण थोडंसं अगोदर घातलं तरी चालतं. आणि कोणी तर हे बटाट्याचे काप आहे ते पहिले बॉईल करून घेतात आणि मग त्याच्यात मीठ पण घालत नाहीत. पण मी माझ्या पद्धतीने बनवते. तर मी याच्यात ज्यावेळेस आपण बटाटे कापून सुकून घेतो त्याच्यानंतर आपण त्याला जेव्हा तांदळाचं पीठ लावून घेतो तेव्हा मी त्याच्यात मिक्स करते. आणि हे आता आपले झालेले आहेत रेडी. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे फ्राय करून घेणार आहे. तर चला आता आपण याला फ्राय करून घेऊ. तर इथे आता आपले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत रेडी. हे आपण मंद आचेवरती फ्राय करून घेतलेले आहेत, जेणे की ते खूप छान असे क्रिस्पीनेस येतो त्याला. तर म्हणून मी म्हणते की एकदा तांदळाचं पीठ वापरून तुम्ही हे फ्रेंच फ्राईज तयार करून बघा. तर हे झालेले आहेत रेडी आणि मी एका भांड्यात काढून घेते याला. तर आजची जी रेसिपी आहे ती झालेली आहे रेडी आणि आता आपण करणार आहे तिला टेस्ट. तर टेस्ट करण्या अगोदर
मला तुम्हाला सांगायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत मी आज. आणि फ्रेंच फ्राईज बनवताना मी माझ्या जे काही साहित्य यूज केलेलं आहे ते खूप म्हणजे घरात ते प्रत्येकाच्या घरात असतं आणि आपण त्याच्यातून हे बनवू शकतो. म्हणजे आपण ते एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी बनवू शकतो. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे. आणि आत्ता आपण करणार आहोत ती टेस्ट. तर मी आता घेत आहे टेस्ट करायला आणि तुम्ही पूर्ण रेसिपी बघितलेलीच आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते झालेले आहेत रेडी आणि आता तुम्ही इथे बघू शकता की खूप छान झालेले आहेत. आणि इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तर याचा जो क्रिस्पीनेस आहे तो खूप छान आलेला आहे याला. आणि मी ज्या पद्धतीने आत्ता जी रेसिपी बनवलेली आहे याच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रेंच फ्राईज एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते मी तुम्हाला आता दाखवते. तर हे खूप छान झालेले आहेत, खूप टेस्टी लागत आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. या खायला. बाय.